सुमारे 34,000 टन वजन, 262 मीटरची लांबी आणि जवळजवळ 62 मीटर एवढी रुंदी. मेक 29 सारखं फायटर जेट कॅरी करणारं पहिलं भारतीय जहाज. 2300 कंपार्टमेंट्स आणि 1700 नौसैनिक सांभाळण्या एवढी क्षमता. होय, आपण बोलतोय INS विक्रांत विषयी. मित्रांनो, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला तणाव खूप वाढत आहे. या दरम्यान तुम्ही INS विक्रांत विषयी भरपूर चर्चा ऐकल्या असतील, जसे की INS विक्रांतने पाकिस्तान मधली काही बंदरे उद्ध्वस्त केली. हे अफवा आहे की सत्य, याविषयी तर आपण जाणून घेऊयाच. पण त्याआधी आपण जाणून घेऊया INS विक्रांत नेमकं काय आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. INS विक्रांत म्हणजे पराक्रमी. ही संपूर्णपणे भारतामध्ये तयार झालेली युद्धनौका आहे. कोचीन शिपयार्ड मध्ये तयार झालेली ही युद्धनौका भारताची पहिली अशी विमान वाहणारी युद्धनौका आहे. जगामध्ये फक्त 6 देशांकडे अशी युद्धनौका आहे. या युद्धनौकेची लांबी 262 मीटर एवढी आहे, तर हिचं वजन अंदाजे 43,000 टन एवढं आहे. या युद्धनौकेत 28 नॉट्स म्हणजे सुमारे 58 किलोमीटर प्रति तास प्रवास पकडण्याची क्षमता आहे. ही युद्धनौका तब्बल 7,500 नॉटिकल्स मैलाचा प्रवास करू शकते. यावरून मेक 29K फायटर जेट्स, कमाव 31 हेलिकॉप्टर्स, MH-60R यासारखे एअरक्राफ्ट कॅरी करण्याची क्षमता आहे. INS विक्रांत मध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन्स, आधुनिक तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन सिस्टम्स आहेत, ज्या भारतीय सागरी सुरक्षेचं नेतृत्व करतात. तर INS विक्रांत हे नाव नेमकं आलं कुठून? INS विक्रांत हे नाव भारताच्या पहिल्या विमानवाहू नौकेवरनं ठेवण्यात आलं होतं. 1961 मध्ये ही नौका भारताच्या नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आली होती. पुढे जाऊन 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये तिने एक मोठी भूमिका बजावली होती. जर तुम्हाला 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. पुढे जाऊन 1997 मध्ये तिला नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आलं. 2001 मध्ये काही काळासाठी म्युझियम म्हणून तिला जनतेसाठी खुली करण्यात आलं होतं, पण निधी अभावी आणि देखभालीअभावी तिची अवस्था खालावली. 2015 मध्ये मुंबईच्या दरुखाना येथील शिप ब्रेकिंग यार्ड मध्ये तिचे विघटन सुरू झाले आणि 2016 पर्यंत जुनी INS विक्रांत पूर्णपणे स्क्रॅप करण्यात आली. तथापि तिच्या वंशाचा काही भाग जतन करण्यासाठी जहाजीच्या स्टीलचा वापर करून बजाज कंपनीने बजाज व्ही या खास मोटरसायकलचे मॉडेल निर्माण केले आणि विक्रांतवरील काही ऐतिहासिक वस्तू नौदल संग्रहालयामध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या. तर नवीन INS विक्रांतची रचना ही 2009 मध्ये सुरू करण्यात आली होती. पुढे जाऊन 2022 मध्ये तिला नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आलं. INS विक्रांतने ट्रॉपिक्स 2023 आणि 24 या युद्ध सरावांमध्ये भाग घेतला आहे, जिथे नौदल, हवाई दल आणि लष्कर एकत्र सराव करतात. या सरावांचा उद्देश भारताची सागरी सुरक्षा तपासणे आणि विविध दलांमध्ये समन्वय साधणे हा आहे. पण हे प्रत्यक्ष युद्ध नाही आहे. आता आपण अफवांकडे परत येऊ. INS विक्रांतने पाकिस्तानच्या कुठल्याही बंदरावर हल्ला केल्याचे अधिकृतपणे कुठेही सांगण्यात नाही आले आहे, ना नौदलाने याची पुष्टी केली आहे. जर असे काही झाले असेल तर नौदल स्वतः याची पुष्टी करेल. INS विक्रांत ही फक्त एक युद्धनौका नाही, तर आपल्या आत्मनिर्भर भारताची साक्ष आहे. ती आतापर्यंत युद्धात उतरलेली नाही, पण युद्धासाठी पूर्णपणे तयार आहे. तर अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अभिमान बाळगा आपल्या भारतीय नौदलाचा. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा, कारण ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.